तर नमस्कार मंडळी. तर बघा आपला हे वांग्याचा प्लॉट होता का, ते पूर्णपणे काल उपटून पण टाकला आणि पूर्णपणे साफसफाई पण केली याच्यावाली. काल वांगे पण उपटून टाकले आणि नांगरपाळी पण हाणली. ट्रॅक्टर पण सध्या उभाच आहे ट्रॅक्टर. मी चालले कलिंगडच्या प्लॉटमधून. कसं आहे माहिती आहे का, आज फवारणी करायची कलिंगडच्या प्लॉटला. म्हणजे वातावरणामुळे रोग पडला आहे तर फवारणी करायची. तर ते बघायचं ड्राममध्ये पाणी आहे का भरलेलं. तर मी जाते कलिंगडच्या प्लॉटमधून एका साईडनं म्हणजे फवारायला पाणी चालू आहे का तर बघायचं आहे. म्हणजे नळी टाकलेली आहे का तर बघायचं, चेक करायचं. तर हे बघा म्हणजे कलिंगड काय झालं आहे, पूर्ण कलिंगडाचा वेल. कारण की इकडे नांगरपाळी केल्यामुळे पूर्ण कलिंगडाचा वेल असा टाकण्यात आला आहे. बघा हे कलिंगड उचललं पण. आणि आता कलिंगड काय होतं माहिती आहे का, वाढत पण नाही. याला हात लागला आहे कलिंगडाला, मग कलिंगड वाढत नाही. कारण की इकडून म्हणजे हे वांग्याचा प्लॉट होता ना, तर वेल आपले कलिंगडाचे तिकडे त्या साईडने गेलते म्हणून इकडे फेकले. तर बघा हा हात लावला आहे कलिंगडाला, तर कलिंगड वाढत नाही. तर मी काय करते, असं व्यवस्थित करते. म्हणजे काय होईनी कलिंगड वाढन पण हे असं व्यवस्थित ठेवते ना, म्हणजे काय होईनी. तर बघा एक कलिंगडाचं वेल असं टाकलं ना, त्यामुळे छोटंसं जे कलिंगड होतं का ते पण कलिंगड वाढून. हे बघा छोटंसं कलिंगड पण खराब झालं आहे पा. छोटंसं कलिंगडला पण थोडा मार लागला घासल्यामुळे, पण ते पण सुकून गेलं. तर मी असं टाकते इथं. मग काय होईनी माहिती का, हे कलिंगड आपल्याला मोठं होईल म्हणजे पोसन एक कलिंगड. हे असं ठेवते असं. पण तरी पण आहे व्यवस्थित, म्हणजे त्याला हात लावला ना मग कलिंगड मोठं होत नाही. हे पण वेल इकडं तिकडं झाले ते वेल. हे म्हणजे छोटाला कलिंगड आहे, काही छोटाला कलिंगड हे हात लावला ना खराब होतं आहे आणि पायाखाली गेलं तर खूपच खराब होतं आहे. कशामुळे माहिती आहे का, हे साईडचं पूर्ण प्लॉट म्हणजे वांग्याचा प्लॉट उपलेला म्हणून, त्यामुळे आपल्या जे कलिंगडाचे वेल आहेत का त्या वेलाला थोडा प्रॉब्लेम आला. तिकडं त्या साईडला गेले ते वेल म्हणून इकडे फेकण्यात आले. इथे पण एक जागेवर तसंच झालं. हे पहा इथे पण इकडे तिकडे टाकलेत वेल. हे इकडे इथे पण टाकले. तर हे पण कलिंगडाला हात लावण्यात आला. तर बघा हे पण हे कलिंगड उचललं पण पहा खालचा जे पिवळा कलर आहे का, ते पिवळा कलर वरी झाला. म्हणजे काय होते कलिंगड वाढवत नाही बघा हे. आणि एक कलिंगड कसं आहे माहिती आहे का, गोल झाले. तर मार्केटला नेण्यासाठी कलिंगड लंबुळं पाहिजे. म्हणजे काय होते, लंबुळ्या कलिंगडाला जास्त मार्केट आहे. हे पण पहा खूपच कलिंगड खराब झालं. हे कलिंगड काहीच उपयोग नाही कलिंगडाचा या. कारण की पायाच्यावर पाय दिला आणि बघा पाय दिल्यानं कसं काळं पडलं हे कलिंगड. आता हे कलिंगड काहीच उपयोगाचं नाही. हे कलिंगड मोठं पण होत नाही. तर मी काय करते, तोडते आणि साईडला फेकून देते. म्हणजे काय होईन, दुसरं जे कलिंगड आहे का लागलेलं ते पण वाढ होऊ देत नाही म्हणून हे साईडला तोडून फेकून देते. त्यामुळे म्हणजे कशामुळे माहिती आहे का, दुसरं कलिंगड जे मोठं आहे का ते मोठं होत नाही कलिंगड. ह्या इथून गेले बघा, म्हणजे ह्या साईडनं इथून ट्रॅक्टर गेले आणि पूर्ण म्हणजे 10 मिनिट पण व्यवस्थित गोळा केले. आपली जी म्हणजे खताची थैली आहे का, खताची थैली ट्रॅक्टर खाली गेली तर खूपच खराब झाली खताची थैली. आता खताची थैलीला धुवावं लागतं कारण की 13-40 सोडलं ना. म्हणजे 2 दिवस झालं 13-40 खत सोडलं आहे. पण काय झालं माहिती आहे का, मला काम असल्यामुळे खताच्या थैल्या नेण्यात आलं नाही. तर म्हणलं बघावा. हे पा पूर्ण बॅलर पण भरलेला आहे फवारणी करण्यासाठी. म्हणजे आज फवारणी पण करायची, पूर्ण बॅलर भरलेलं आहे. वातावरणामुळे आपल्या कलिंगडच्या प्लॉटला खूप रोग पडला आहे म्हणून फवारणी करायची. तर बघूया आपण पूर्ण वाल फिरवलेलं आहे का पाणी कुठं पडायला नाही. हे पा मी काय करते, पूर्ण वाल फिरवते. म्हणजे काय होईल, पाणी तिकडं साईडला जाईन. हे पा इथून वाल आहे, वाल इकडे फिरवावं लागतं. म्हणजे काय होईल, हे वाल फिरवते म्हणजे वरच्या प्लॉटला पाणी जाईन आपल्याला.